रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये आपण रावण रचित शिवतांडव स्तोत्रम यातील 9वा श्लोक पाहणार आहोत. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण आधी श्लोक ऐकू आणि नंतर त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहून पूर्ण श्लोकाचा अर्थ काय होतो ते पाहूया. श्लोक असा आहे: प्रफुल्ल नील पंकज प्रपंच कालिम प्रभा वलंबी कंठ कंदली रुचि प्रबद्ध कंधरम स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदांधकच्छिदं तमंतकच्छिदं भजे. असा हा श्लोक आहे. यातील शेवटचा जो शब्द आहे भजे, हे भज धातूचं लटलकार उत्तम पुरुष एकवचनाचं रूप आहे. भज धातूचा अर्थ आहे भजणे, भजन करणे, आराधना करणे, उपासना करणे. आणि कोणाची उपासना करायची आहे तर त्याच्या आधीचा जो शब्द आहे तम अंतकच्छिदम, येथे संधी आहे तम अधिक अंतकच्छिदम. यातील आपल्याला तम हा शब्द घ्यायचा आहे. तम भजे म्हणजे मी त्याची उपासना करतो, त्याला भजतो, असं आपल्याला वाक्य मिळतं. आणि तम आणि भजे हे 2 शब्द सोडले तर बाकीचे सगळे शब्द हे शंकरांची विशेषणं आहेत. आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहूया. प्रफुल्ल याचा अर्थ पूर्णपणे विकसित झालेले, उमललेले. नील म्हणजे निळ्या रंगाचे. पंकज याचा अर्थ आहे कमळ. प्रपंच याचा अर्थ ढीग, रास किंवा विस्तार, फैलाव. कालिम प्रभा, कालिम म्हणजे काळसर, काळपट. आणि प्रभा याचा अर्थ आहे तेज. प्रभा अधिक अवलंबी अशी इथे संधी आहे. अवलंब करणे, आश्रय घेणे. प्रभा म्हणजे तेज, त्या काळसर तेजाने आश्रय घेतलेला किंवा अवलंब केलेला. कंठ कंदली म्हणजे कंठ प्रदेश. रुची या शब्दाचेही अनेक अर्थ आहेत. जसं रुची म्हणजे आवड, रुची म्हणजे अभिरुची, आवड किंवा स्वाद. रुची म्हणजे तेज, भा, प्रभा, आभा. आणि रुची म्हणजे छबी, रंग, सौंदर्य. असे अनेक अर्थ रुची या शब्दाचे आहेत. त्या पुढचा शब्द आहे प्रबद्ध कंधरम. प्रबद्ध याचा अर्थ सुघटित, सुपुष्ट, सुदृढ. आणि कंधरम या शब्दाचा अर्थ आहे गळा, कंठप्रदेश. पुढच्या 2 ओळींमध्ये शंकरांनी ज्यांचा ज्यांचा पाडाव केला, विध्वंस केला, विनाश केला, त्यावरून शंकरांना प्राप्त झालेली विशेषणं आहेत. स्मरच्छिदम, स्मर हे मदनाचं नाव आहे. मदन, कामदेवाला ज्याने भस्मसात केलं तो स्मरच्छिद. त्रिपुरांचा ज्याने विनाश केला तो पुरच्छिद. जन्ममरणाचा फेरा जो चुकवतो तो भवच्छिद. आणि मखच्छिदम, ज्याने यज्ञाचा विध्वंस केला तो मखच्छिदम. गजच्छिदम, गजासुराचा वध करणारा. अंधकच्छिदम, अंधकासुराचा वध करणारा. आणि अंतकच्छिदम, यमाचा सुद्धा पराभव करणारा. अंतक याचा अर्थ आहे यम. अंत करतो तो अंतक म्हणजेच यम. यमाचाही पराभव भगवान शंकरांनी केलेला होता. आणि या खालच्या 2 ओळींमध्ये जी विशेषणं आली आहेत त्यामागे एक एक पौराणिक कथा आहे. पूर्ण श्लोकाचा काय अर्थ होतो ते आधी बघूया. पूर्ण श्लोकाचा अर्थ असा आहे: पूर्णपणे उमललेल्या, पूर्ण विकसित असलेल्या निळ्या रंगाच्या कमळांच्या ढिगाच्या किंवा राशीच्या गर्द निळ्या काळपट तेजाने कंठप्रदेशाचा अवलंब केल्यामुळे, आश्रय घेतल्यामुळे ज्याचा सुघटित, सुपुष्ट, सुदृढ कंठ सुंदर दिसत आहे, तेजस्वी दिसत आहे किंवा निळ्या रंगाचा दिसत आहे. आणि ज्याने मदनाचा विध्वंस केला, त्रिपुरांचा विध्वंस केला, जन्ममरणाचा फेरा चुकवणारा, यज्ञाचा विध्वंस करणारा, गजासुराचा वध करणारा, अंधकासुराचा वध करणारा आणि यमाचा सुद्धा पराभव करणाऱ्या त्या शिवाला मी भजतो. असा या पूर्ण श्लोकाचा अर्थ आहे. आता पहिली ओळ आणि कंठ कंदलीपर्यंत हा एकच सामासिक शब्द आहे. तो समास कसा आहे ते आपण पाहूया. प्रफुल्लम नीलपंकजम कर्मधारय समास. नीलम पंकजम कर्मधारय समास. पंके जायते इति पंकजम उपपद तत्पुरुष समास. प्रफुल्ल नीलपंकजस्य प्रपंचः षष्ठी तत्पुरुष समास. प्रफुल्ल नीलपंकज प्रपंचस्य कालिम प्रभा षष्ठी तत्पुरुष समास. कालिमा प्रभा कर्मधारय समास.
प्रफुल्ल नील पंकज प्रपंच कालिम प्रभया अवलंबी कंठकंदली हा तृतीय तत्पुरुष समास आणि प्रफुल्ल नील पंकज प्रपंच कालिम प्रभावलंबी कंठकंदली कर्मधारय समास. त्या पुढचा शब्द एक सामासिक आहे प्रबद्ध कंधरम. प्रबद्ध ह कंधर ह यस्य सह तम हा बहुव्रीही समास आहे. आणि पुढच्या दोन्ही ओळींमधले अंतकच्छिदमपर्यंतचे सगळे शब्द हे उपपद तत्पुरुष या समासाचे आहेत. छिदम म्हणजे छिदह हे मूळ रूप आहे त्याचं. हे छिद धातूचं कृदंत आहे आणि हे सगळे उपपद तत्पुरुष समास आहेत. असा हा सुंदर असा श्लोक. मागच्या श्लोकामध्ये रावणाने शंकरांच्या गळ्याला काळ्या मेघांनी आच्छादलेल्या अमावस्येच्या रात्रीच्या अंधाराची उपमा दिलेली होती आणि या श्लोकामध्ये निळ्या कमळांच्या गर्द निळ्या तेजाची उपमा दिलेली आहे. आपल्याला जर हे आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या भागामध्ये आपण 10व्या भागासह 10व्या श्लोकासह भेटणार आहोत. धन्यवाद.